नमस्कार, मी सुवर्ण जोशी. या बुलेटिनमध्ये स्वागत. वेगवान घडामोडींकडे आपण वळणार आहोत, मात्र त्याआधी मध्य रेल्वेच्या वाहतुकी संदर्भातली महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावते आहे. रेल्वे स्थानकावर सूचना दिल्या जात आहेत. अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या गाड्या उशिरानं धावत आहेत. 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं होते आहे. कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पण मध्य रेल्वेची वाहतूक नेमकं ऑफिसला जायच्या वेळेलाच 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. सकाळची जरा घाईची वेळ असते, लवकर ऑफिसला पोचायचं असतं. सगळे चाकरमानी निश्चित वेळेसाठी स्टेशनवर पोहोचतात. मात्र 15 ते 20 मिनिटं ट्रेन उशिरानी असल्याची माहिती त्यांना पुन्हा एकदा मिळते. हे ऐन गर्दीच्या वेळेसचं मध्य रेल्वेचं रडगाणं आता रोजचंच झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. अजित, खरं तर आता हे रोजचंच झालंय. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं आजही उशिरानं. सुवर्ण रोजचं झालेलं आहे. चाकरमान्यांचे हाल रोज होत आहेत, कधी पावसामुळे तर कधी तांत्रिक अडचणीमुळे. पण आज सूचना केल्या जातात रेल्वे स्थानकावरती की नेमक्या जी रेल्वे गाड्या आहेत अप अँड डाऊन मार्गाच्या त्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. पण कारण मात्र त्या स्पष्ट केलेलं नाहीये. त्यामुळे चाकरमान्यांचे आज देखील हाल होत आहेत. त्यामुळे लोकांची संख्या कमी आणि प्रवाशांची संख्या जास्त अशी परिस्थिती सध्या डोंबिवली रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते. त्यामुळे ज्यावेळी एक गाडी येते लोकल, त्यावेळी त्या गाडीमध्ये 2 ते 3 गाड्यांची चाकरमान्य आहेत, तिथून प्रवास करतात. ही गर्दी वाढत चाललेली आहे आणि नेमकं गाड्या सुरळीत कधी होतील याबाबत देखील रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. नक्की अजित, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. पण मध्य रेल्वेचे जे प्रवासी आहेत ते उपहासानं असेच म्हणू लागलेले आहेत की मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं म्हणजे उशिरानं नव्हेच, ती वेळेवरच. पुन्हा एकदा आईची औषधं घेण्यासाठी गेलेला तरुण पुरामध्ये वाहून गेलेला आहे. बघ्यांनी केवळ व्हिडिओ काढला, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ही घटना आहे औरंगाबादमधल्या सिल्लोडमधली. सावखेडा गावातली ही घटना आहे. आईची औषधं घ्यायला हा तरुण गेलेला होता, मात्र तो पुरामध्ये वाहून गेला. व्हिडिओ काढण्यासाठी सगळे सरसावले, पण त्याला कोणीही वाचवलं नाही. हा पुरामध्ये मुलगा वाहून गेलेला आहे आणि तो वाहून जात असताना लोक त्याचा मागून व्हिडिओ काढत होते. आईची औषधं घ्यायला म्हणून हा मुलगा गेलेला होता. सिल्लोडमधली ही घटना आहे. कृपया तुमच्या समोर अशी कुठलीही घटना घडत असेल तर व्हिडिओ काढत बसू नका. जी शक्य असेल ती मदत त्या समोरच्या व्यक्तीला करा. औरंगाबाद सिल्लोडमध्ये ही घटना आहे. हा मुलगा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि वाहून जातानाचा व्हिडिओ काढत बघे आपल्याला दिसतायत. त्यांच्यापैकीच कोणीतरी काढलेला हा व्हिडिओ आहे. कृपया अशी घटना तुमच्या समोर घडत असेल तर बघत बसू नका. व्हिडिओ काढत तर अजिबात बसू नका. शक्य तेवढी मदत करा. त्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. आईची औषधं आणण्यासाठी म्हणून हा मुलगा गेलेला होता, पण पुराच्या पाण्यात तो वाहून गेलेला आहे. औरंगाबादमधल्या सिल्लोड इथली ही घटना आहे. अनेकदा अपघात होतात तेव्हाही आजूबाजूचे असाच व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होतात. कोणीही वाचवण्याचा, रुग्णवाहिका मागवण्याचा, घाईने पोलिसांना बोलवण्याचा